दुबार पेरणी, किड्यांचा प्रादुर्भाव, प्रचंड निराशेत आणि संकटात आहे शेतकरी विदर्भात. पावसाने दडी मारल्यामुळं खरं तर अपेक्षा होती की पाऊस 15 तारखेपर्यंत मान्सून सगळा अंदाज, हवामान खात्याचा अंदाज हा 15 ते 20च्या दरम्यान पाऊस येईल. काही लोकांनी असे सांगितलं की पेरणी जरा उशिरा करा. शेतकऱ्यांनी पेरणी थोडी उशिराही केली. मुळात आता शेतकऱ्यांच्यावर संकट ओढवलं ते वाणी नावाच्या किडीने. ही वाणी नावाची किडी जे आता आलेली आहे, कापसाचं बियाणं पेरलं आणि त्याला अंकुर आलं, 2-4 पानं त्याला वर आली आणि ते फस्त करण्याचं काम वाणी नावाचं हे किडा करतोय. हा किड्यामुळे प्रचंड शेतकऱ्यांचं आता नुकसान होत आहे. म्हणजे बियाणंही संपलं आणि पेरलं तेही गेलं, उगवलं तेही गेलं, अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे. याचा लवकरात लवकर सरकारने लक्ष घालून कृषी मंत्री असू देत, मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात माहिती मागवली पाहिजेत. आणि शेतकऱ्यांचं आता हे जे मोठं संकट आहे, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, अद्यापही पावसाचा अंदाज नाही, सगळे अंदाज फेल झालेले आहे आणि जून महिना पूर्णतः कोरडा गेला असल्यामुळे एक फार मोठा आसमानी संकट आता शेतकऱ्यावर आलेला आहे. अशा स्थितीमध्ये तातडीची बैठक या प्रश्नांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलवावी आणि त्वरित यावर उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत. बियाणे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले पाहिजे. आता बियाणाचा फार मोठा शॉर्टेज निर्माण होणार आहे. सोयाबीन अजूनही 30-35% लोकांच्या पलीकडे शेतकऱ्यांनी, 35% शेतकऱ्यांच्या पलीकडे सोयाबीनचा पेरा झालेला नाही. म्हणून या भयानक अशा संकटाला शेतकरी आता झुंजतोय. तातडीनं लक्ष घालण्याची गरज आहे. माहिती मागवा, उपाययोजना करा आणि शेतकऱ्याला मदत करा, ही आता आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करतो. सोनिया गांधी यांनी पत्र लिहिलं आणि इराण आणि इस्रायलचा जो वॉर सुरू आहे सध्या, कारण इराणला समर्थन करायला पाहिजे, भारताचा जुना मित्र आहे इराण, असे त्यांनी म्हटलं. काय देशाचे पंतप्रधान म्हणजे जवळपास जग पालतं घातलं, पण एकही संकटाच्या वेळेस देश भारताच्या मागे उभा राहिला नाही. हे कशामुळे? हे आमचं जे धोरण आहे, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय धोरण किंवा परराष्ट्रीय धोरण, त्या परराष्ट्रीय धोरणाच्या संदर्भात ती आमची काय पॉलिसी असावी, फॉरेन पॉलिसी, या संदर्भात कुठे स्पष्टता नाही. म्हणून आमच्या नेत्या माननीय सोनियाजींनी स्पष्ट विचारलं की तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्हाला कुठेतरी राहावं लागेल, कोणाच्या तरी बाजूला राहावं लागेल, तुम्ही नरोबा कुंजरबा म्हणून भूमिका स्वीकारू नका. ही स्पष्ट भूमिका माननीय सोनियाजींनी त्या ठिकाणी मांडली. कारण आपल्याला माहित आहे की आपण पाकिस्तानवर अटॅक केला, युद्ध सुरू झालं होतं, त्यावेळेस अनेक देश त्या चिल्लर पाकिस्तानच्या मागे उभे झालेत. पण आपला एवढा मजबूत देश, आमची म्हणजे आम्ही असं म्हणतो की आमची 4थ्या नंबरवर इकॉनॉमी आमची आली, कोणी 5व्या नंबरवर म्हणतात. तर हे सगळं बघितल्यावर आपण या संदर्भातली भूमिका स्पष्ट करावी. आणि तुम्हाला वाटतं ना की तुम्ही इस्रायलच्या पाठीमागे आहात, तर ती भूमिका तुम्ही स्पष्ट करा. पण कुठे ना कुठेतरी कोणीच नाही, हाही नाही तोही नाही, म्हणजे ते शोलेच्या पिक्चर सारखी झाली आमची, आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ तो कोई नहीं आ रहा है. ही परिस्थिती आता आमची झालेली आहे. हिंदी सक्तीवरून या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत. वर्षा निवासस्थानी बैठकही झाल्याचं कळत आहे आणि हिंदी सक्तीवरून काही कलाकारही पुढे आलेले आहेत. पुरस्कार ते म्हणतात की आम्ही परत करू. मला कळत नाही. बघा, ऐच्छिक असावी, परंतु महाराष्ट्राच्या ही भाषा, मराठी ही भाषा, ही बोलीभाषा, ही मला वाटतं लोकांच्या, संतांच्या वाणीतून निर्माण झालेली भाषा आहे. ही संत परंपरेतून निर्माण झालेली भाषा आहे. म्हणून ही भाषा, याची ओळख जगात कुठेही गेला तरी तुम्ही एखाद्या माणसाने मराठी बोलले की चमकून मागे बघतो. कारण ती आपुलकी, तो प्रेम, तो जिव्हाळा
या भाषेमध्ये आहे. आणि म्हणून हिंदी बोलणारे अनेक असतात, ठीक आहे, हिंदी बोलताय तो कुठल्या तरी, पण ज्या राज्यातील मराठी अस्मिता, मराठी भाषेचे म्हणजे एक संस्कृती जी काही आहे, ती संत परंपरा जी आहे त्या नष्ट करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्याला नक्की विरोध आहे आमचा. आणि मला वाटतं की केवळ आता विरोध हे नाही तर सरकारने ही सक्ती का करावी, कोणाची चापलुशी पूर्ण करण्यासाठी करावी. आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला दुय्यम करण्याचं काम जर यांच्या भूमिकेतून होत असेल तर नक्कीच त्याला आमचा सगळ्यांचा विरोध राहील. अबू आझमी यांनी वक्तव्य केलं की वारीमुळे रस्ता जाम होतो, हिंदूचे सण साजरे केले जातात, मुस्लिमांच्या सणाबाबत तक्रारी असतात. असं आहे, अबू आझमी आणि भारतीय जनता पक्ष हे एका नाण्याची दोन बाजू आहे. यांनी स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतोय, अबू आझमींनी स्टेटमेंट करायचं आणि भाजपाने हिंदू मुस्लिमचा फायदा करायचा, मग आपला लढाई करायची आणि तो प्रश्न घेऊन हिंदू मुस्लिम भांडण लावायचं आणि या अबू आझमींनी एक पिल्लू सोडून द्यायचं. हे ठरलेलं आहे. अबू आझमीचे पाय खुलत आहेत, त्यामुळे अबू आझमी हे जे स्टेटमेंट करतोय हे भाजपच्या इशाऱ्यावर करतोय, असा माझा स्पष्ट आरोप आहे. स्पष्ट आरोप आहे. याचं कारण असं आहे की अबू आझमीला कोणत्या वेळेस काय बोलावं आणि वातावरण दूषित करावं हे त्याला कुणाची तरी दबावामध्ये अशा प्रकारचे स्टेटमेंट अबू आझमीकडून येत असतात. आणि त्यामुळं मला तरी वाटतं की अबू आझमींचं हे जे स्टेटमेंट वारकऱ्यांच्या संदर्भात झालं ते मुद्दाम हिंदू मुस्लिम हा वाद पुन्हा उभं करण्यासाठी झाला आणि त्याचा फायदा भाजपला होण्यासाठीच हे स्टेटमेंट अबू आझमी करत असतात, असं माझं स्पष्ट मत आहे. परिवहन विभागाची श्वेतपत्रिका निघणार आहे, या श्वेतपत्रिकेमध्ये काय असणार आहे लक्षात, तुमची काय श्वेतपत्रिका काय काढली पाहिजे ना श्वेतपत्रिका, काढू द्या ना. तुम्ही ज्यावेळेस आमचं सरकार होतं त्यावेळेस ज्या पद्धतीनं आंदोलन उभं करून ती भूमिका तुम्ही मांडली आणि पवार साहेबांच्या घरावर तो एक ते नेते तयार झाले होते, ते गेले, काही आंदोलक पोहोचलेत, हे सगळे एसटीचे कर्मचारी पोहोचले, तुम्ही त्यांना मर्ज करण्याची भूमिका त्यावेळेस मांडली होती. तर आज ही सगळी परिस्थिती निर्माण झाली, त्यामध्ये स्पष्टता येऊ द्या, त्याला कोण जबाबदार आहेत, काय आत्ताची परिस्थिती आहे. याबरोबरच त्यांनी सुधारण्याच्या संदर्भात एसटीची स्थिती यामधून बाहेर काढण्यासंदर्भात सुद्धा श्वेतपत्रिकेमध्ये उल्लेख केला पाहिजे. श्वेतपत्रिका काढून दोषारोप करण्यापेक्षा कोण काय केलं ते सगळं मग ते काहीतरी बुजगावणं उभं करून लोकांचा भ्रमनिराश करण्याची भूमिका स्वीकारू नये. आणि या संदर्भातली त्यांची सरकारची भूमिका एसटीला पुन्हा पुनर्जीवित करून या कर्मचाऱ्यांचे जे काही हाल आहेत, त्यांना पगार मिळत नाही, ती आर्थिक स्थिती आहे, या सगळ्यातून बाहेर काढणारी भूमिका त्यांनी स्पष्टपणे त्यामध्ये मांडावी असं आमचं मत आहे. आजपासून विदर्भातली शाळा जी आहे ती उघडली आहे. मंत्री दादापूर बुलढाणा जिल्ह्यातील एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी जाणार आहे. मात्र त्यांच्या स्वागत जाण्यापूर्वी जे ते विद्यार्थ्यांकडून शाळेची साफसफाई कचरा उचलण्याचं काम शाळेत केलं गेल्याचं प्रकार सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की कुठल्याही शाळेमध्ये आता कर्मचारी राहिलेला नाही आणि मला तरी वाटतं की या संदर्भात फार काही भावूक करायची गरज नाही. मुलांना बौद्धिक बरोबर श्रमिकही शिक्षण त्याची आवश्यकता आहे. अर्थात घाणेरडं काम करू नये, पण स्वच्छता हा त्याच्या अंगात दिला पाहिजे विद्यार्थ्यांना बालवयापासून. त्यामध्ये स्वतःची शाळा सुंदर आणि स्वच्छ ठेवणं, पण हे नियमित ठेवावं. शिक्षण मंत्री येत आहे म्हणून स्वच्छता ठेवा आणि नंतर घाण करून ठेवा, हे न करता मास्तरांनी झाडू घेतलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी झाडू घेतला पाहिजे आणि आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. कृषी मंत्री म्हटले की शेतकऱ्यांनी कर्ज भरायलाच पाहिजे, कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री जेव्हा घेईल टावरवर चढलेल्या शेतकऱ्यांना नाही, कृषी मंत्र्यांचं वारंवार वादग्रस्त विधान आहे, ते सुद्धा आत्ताचं वादग्रस्त विधान आहे. थोडाही कृषी मंत्र्यांना तुम्ही असं म्हणत असताना कर्ज भरा, तर आमचं कृषी मंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही असं करा, ते कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी आता लिलाव करा, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडा, शेतकऱ्याला वीज द्या, मरू द्या कर्ज फेडण्यासाठी.
म्हणजे सोपा उपाय शोधा ना. शेतकऱ्यांना मारायचंच आहे, तो मेलाच पाहिजे, तो जगलाच नाही पाहिजे अशी जर सरकारची आणि कृषी मंत्र्यांची भूमिका असेल तर प्रत्येकाच्याकडे एका विषयाचा प्याला पाठवा. तुला जगण्याचा अधिकार नाही, कर्ज भरणार नाही तर असं जोडून टाका. थोडी तरी राज्यकर्त्यांना लाज असली पाहिजे. 2-3 वर्षापासून सातत्यानं शेतकरी झुंजतोय दुष्काळाशी, नैसर्गिक आपत्तीशी. त्याला एमएसपीचं प्रमाणे दर मिळत नाहीत. सोयाबीनचे दर मागच्या वेळेस 3,600 रुपये मिळालेत. कापूस 5,500च्या पलीकडे, 5,500च्या पलीकडे कापसाला दर मिळाला नाही. त्यावेळेस झोपले होते काय? कुठल्या निद्रावस्थेमध्ये होते? म्हणजे इतकी तरी थोडीशी लाज हे कर्ज भरा म्हणून सांगताना सरकारला असली पाहिजे. अरे तुम्ही आश्वासनं दिलं, सत्तेवर आलात, खुर्चीवर बसलात, आता तुम्ही द्या कर्जमाफी. पळ कशाला काढताय? मग त्यावेळेस तुम्हाला परिस्थिती माहीत नव्हती, सत्तेत तुम्हीच होतात. सत्तेत काही दुसरा पक्ष नव्हता की आर्थिक परिस्थितीची जाणीव नव्हती, माहिती नव्हती. त्यामुळं ही जे काही बनवाबनवी आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जनता यांना यांची जागा दाखवेल. 27% आरक्षण जाहीर करण्यात आलं, पूर्वी 26.4% होतं. नाही ठीक, आता सर्वोच्च न्यायालय यांचे काही कोणाच्या उपकारामुळे 27% मिळत नाही. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जोपर्यंत हा अंतिम निर्णय होत नाही या सगळ्या निवडणुकामध्ये 27% आरक्षण कायम ठेवा, 17ची परिस्थिती कायम ठेवा, हे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. त्यामुळेच आता 27% आरक्षण हे ओबीसी समाजाला मिळतोय. भास्कर जाधव जे आहेत ते नाराज आहे, सगळं त्यांनी निवृत्तीची भाषा पण बोलून दाखवली. कोणालाही थोडा काही खंत असतेच मनामध्ये, कधी कधी होतं, त्यावेळेस ते सहज बोलून जातात. आतल्या वेदना ज्या काही असतात कधी प्रगट होतात. पण ठीक आहे, भास्कर जाधवांचा विषय त्यांच्या पक्षाचा विषय आहे. ते 8 वेळा आमदार आहेत, तर अनेक वर्ष झाले आम्ही सोबत काम करतो आहोत. एक आक्रमक लढवय्या नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे. कुठलीही तमा न बाळगता बिनधास्तपणे भिडणारा माणूस म्हणून आमचे जाधवजी आहेत, भास्करराव आहेत. तर त्यांच्यावर काही अन्याय झाल्याची भावना ते व्यक्त केली असतील तर त्यांनी त्यांच्या पक्षाकडे ती मांडावी असं सगळ्यांना वाटतं. युवक काँग्रेसचे 60 पदाधिकारी 4-5 महिने झाले त्यांना निलंबित करण्यात आलं, अजूनही घेतलं नाही. त्यांना इतर पक्षाची ऑफर्स आहे बऱ्याच लोकांना. इलेक्शन आलंय, काँग्रेसला गरज नाही का या सगळ्या पदाधिकाऱ्यांची? नाही, म्हणजे खरं आहे की ही झालेली त्यावेळची कारवाई विनाकारांची कारवाई होती. कोणीतरी मूर्खांनी तो अहवाल पाठवला आणि त्याच्यावरून ती कारवाई केली. ती कारवाई मागे घ्या म्हणून आम्ही विनंती केलेली आहे. आणि निवडणुका तोंडावर आहेत, 60 पदाधिकाऱ्यांवर अशा प्रकारची काही दोष नसताना कारवाई होणं हे अपेक्षित नव्हतं असं या सगळ्या तरुणांचं मत आहे. आणि म्हणून मला तरी वाटतं की या संदर्भातील आम्ही वरिष्ठांशी बोलू, ती कारवाई मागे घेऊन त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा अशी भूमिका आम्ही मांडू. संजय राऊत आधी फुटणार होते आणि ते गुवाहाटीला जाणार होते असं गुलाबराव पाटील यांचं म्हणणं आहे. हे सगळं जे चाललं आहे सत्ता संघर्ष, हे आरोप प्रत्यारोप गुलाबराव करतात, संजय राऊत करतात. याच्यात किती सत्य आहे, किती तथ्य आहे हे यांना सगळ्यांना म्हणजे स्वर्गात गेल्यावर माहिती होईल की नरकात गेल्यावर माहिती होईल हे आता त्यानंतरच या संदर्भात शोध घेता येईल असं मला वाटतं. कुठेतरी एक निवडावा, नरक निवडावा किंवा स्वर्ग निवडावा, म्हणजे त्याची माहिती यांच्यावर काय विश्वास ठेवायचा. ज्या लोकांनी पक्ष तुकडे करून बाहेर पडले त्यांच्यावर, त्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवणं म्हणजेच चोरावरच्या कृतीवर इमानदारीचा शिक्का मारणं आहे. मालेगावचे जे माजी काँग्रेसचे आमदार आसिफ शेख त्यांनी म्हटलेलं आहे की औरंगजेब हा पवित्र इंसान होता, तो टोपी शिवून आपला चरितार्थ चालवत होता, राजकारणासाठी त्यांना बदनाम केलं जातं. मी शिवाजी वाचला, औरंगजेब वाचला नाही. थँक्यू. म्हणजे छत्रपती शिवराय जगाला माहीत आहे, त्यामुळे मी छत्रपती शिवरायच वाचतो, मी औरंगजेब वाचत नाही.